Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maske. Today I am going to discuss about exercise 1.1 question 4. बघा question 4 काय तुमचा? If r of x equals to f of g of x find r dash of 2 म्हणजे चा डेरिव्हेटिव्ह r dash चा डेरिव्हेटिव्ह हा टेबल दिलेला आहे आपल्याला. या टेबलचा यूज करून आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा काय करायचं बघा सोल्युशन काय म्हणजे सोल्युशन बघा सोल्युशन मध्ये फंक्शन ऍज इट इज घेऊन घ्या r ऑफ x इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x हा फंक्शन यार डिफरन्शिएट करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मग काय असणार तुमचं d बाय dx r डॅश ऑफ x इक्वल्स टू d बाय dx f ऑफ f डॅश ऑफ g ऑफ x हा तुमचा फंक्शन हा कंप्लीट फंक्शन तुम्हाला आपल्याला कारण कंप्लीट फंक्शन नुसार हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. बघा हे झालं असणार r डॅश ऑफ x इक्वल्स टू f ऑफ f डॅश ऑफ g ऑफ x हा फंक्शन आहे. नंतर परत या g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काढा. काय g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा g डॅश ऑफ x. इथपर्यंत क्लिअर फॉर x इक्वल्स टू किती घ्यावं लागेल आपल्याला इथं r डॅश ऑफ 2 दिली तर म्हणजे x इक्वल्स टू किती घ्यावं लागेल 2 ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. बघा r डॅश ऑफ 2 इक्वल्स टू f डॅश ऑफ g ऑफ 2 g डॅश ऑफ 2 g डॅश ऑफ x की वैल्यू 2 है इक्वल्स टू r डैश ऑफ 2 हा एज इट इज होगा f डैश g ऑफ 2 g डैश ऑफ 2 नंतर काय असणार तुमचा f डैश g ऑफ 2 आता g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय देईल बघायला. g ऑफ 2 x ची व्हॅल्यू किती आहे हा 2 बघायचा आणि 2 आणि g ऑफ x विचार g ऑफ 2 विचारली म्हणजे g ऑफ ची व्हॅल्यू किती होणार आहे 6 म्हणजे ती व्हॅल्यू ठेवणार आहे 6 into g dash of 2 g dash हा 2 आणि g dash किती आहे व्हॅल्यू g dash ची 4 मग व्हॅल्यू 4 पुट अप करा into 4 परत f dash of 6 आहे f dash of 6 f dash येतो आणि 6 येतो म्हणजे f dash of 6 किती -4 ही -4 ची व्हॅल्यू पुट अप करा -4 into 4 किती -4 into 4 चा किती -60 r dash of 2 हे तुमचं फायनल आहे सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट आवाज क्लियर आहे ओके जितना स्क्रीनशॉट करो. If r of x equals to g of 3 plus f of x find r dash of 4. बघा दुसरा प्रॉब्लेम बघा r of x g of 3 plus f of x find r dash of 4. आता त्याची व्हॅल्यू डिफरन्शिएट करायला फंक्शन आहे आपल्याला कोणता आहे फंक्शन r of x g of 3 plus f of x हा फंक्शन या डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय असणार आहे d बाय dx r of x इक्वल्स टू d बाय dx g of 3 plus f of x हा तुमचा फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला. बघा r of x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा r डॅश ऑफ x नंतर या g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x हा डेरिव्हेटिव्ह परत या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आपल्याला d बाय dx f डॅश ऑफ f ऑफ x परत आपण काय करणार बघा हा फंक्शन g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x नंतर काय f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असणार f डॅश ऑफ x
नंतर व्हॅल्यू पुट करा बघा g ऑफ डॅश 3 प्लस f ऑफ x ची व्हॅल्यू किती इथं इथं r ची व्हॅल्यू किती आहे 4 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार बघा इथं x ची व्हॅल्यू किती असणार तुमची 4 x ची व्हॅल्यू किती असणार आहे 4 याचा यूज करायचा आपल्याला 4 ची व्हॅल्यूचा म्हणजे f ऑफ x किती 4 x ची व्हॅल्यू किती 4 आणि f ऑफ x किती असणार आहे 3 मी 3 पुट अप करणार इथं नंतर f डॅश ऑफ x हा x हा f डॅश ऑफ x हा f डॅश ऑफ x आणि 4 ची व्हॅल्यू विचारली f डॅश ऑफ x 4 इथं आणि इथं f डॅश आणि 4 ची व्हॅल्यू विचारली 4 ची व्हॅल्यू किती 5 मी व्हॅल्यू मी 5 इथं पुट अप करणार into 5 g डॅश ऑफ 3 plus 3 किती होईल 6 into किती आहे 5 g डॅश ऑफ 6 आहे g डॅश 6 ची व्हॅल्यू काय बघा हा 6 आणि g डॅश किती g डॅश 7 पुट अप करायची मध्ये 7 into 5 किती येणार तुमचा r डॅश x ची व्हॅल्यू किती 4 तर म्हणजे r 4 किती येणार तुमचा 35 हा झाला तुमचा फायनल आन्सर प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट समजून राहील ओके Question 3. If s of x equals to f of 9 minus f of x, find h dash of 4. बघा s of x equals to f of g minus f of g 9 minus f of x find s dash of 4 हा फंक्शन आहे तुम्हाला या फंक्शनचं बघा काय फंक्शन आहे s of x equals to f of 9 minus f of x हा फंक्शन तुमच्याकडे इथपर्यंत याचा आपण काय करायचं डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x d by dx s of x equals to d by dx f of 9 minus f of x हा तुमचा काय फंक्शन याचा आपण डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय असणार आहे h डॅश ऑफ x equals to याचा काय असणार आहे f याचा f डॅश ऑफ 9 minus f of x इथं परत आपण याला डिफरन्शिएट केलं तर याचा येणार का तुमचा f डॅश ऑफ x d by dx फंक्शन काय तुमचा हा f ऑफ x हा फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला मग काय असणार h डॅश ऑफ x इक्वल्स टू f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ x याचा काय f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा f डॅश ऑफ x फॉर x इक्वल्स टू किती असणार इथं मग x equals to किती आहे 4 मग मी इथे व्हॅल्यू पुट अप करणार h डॅश ऑफ 4 equals to f डॅश ऑफ 9 minus f of x ची व्हॅल्यू किती आहे 4 f of x ची व्हॅल्यू किती आहे f of x ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि 4 ची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे दुसरे काय येणार तुमची 3 f डॅश ऑफ x इथं हा मायनस आहे तर इथं मायनस लावावा लागणार तो माइनस तर माइनस f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे f डॅश ऑफ x बघा 4 आहे आणि f डॅश 4 मध्ये विचार व्हॅल्यू किती 5 इनटू किती लिहिलं -5 मग काय होणार 9 3 किती होतात 6 होतात का इनटू -5 या 6 f डॅश ऑफ 6 किती होईल तर -4 हा f डॅश ऑफ 6 विचारला काय विचारला f डॅश ऑफ 6 हा f डॅश हा 6 आणि त्याची व्हॅल्यू किती -4 हा -4 इनटू हा -5 किती होईल याची -5 इनटू -4 होईल +20 h डॅश ऑफ इथे याची 20 होईल इथपर्यंत क्लिअर आहे प्लीज टेक दी स्क्रीनशॉट
क्वेश्चन 4 बघायचा. इफ s of x equals to g of x, find h dash of 6. हा फंक्शन याचा आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्याला डिफरन्शिएट करा बघा. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. काय फंक्शन तुम्हाला पहिले फंक्शन लिहून घ्या. वाटलं हा फंक्शन हे बघा, फंक्शन लिहून घ्या पहिले. काय फंक्शन, s of x equals to g of x. हा फंक्शन याला डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. मग काय असणार तुझं फंक्शन, h dash of x डायरेक्ट नाही घ्यायचं बाबा, हा d by dx डायरेक्ट नाही घ्यायचं. h dash of s of x equals to d by dx g of x. हा फंक्शन मधला फंक्शन डेरिव्हेटिव्ह बघा. याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचा, s of x equals to g चा डेरिव्हेटिव्ह असणार g of x. g of x परत काय असणार डेरिव्हेटिव्ह असणार d by dx. मग काय असणार तुमचा g of x equals to काय g of x. नंतर काय असणार याचा डेरिव्हेटिव्ह g of dash of x. मग काय x ची व्हॅल्यू काय घेणार आपण इथं h dash of x घेऊन घ्या. x ची व्हॅल्यू किती दिली तर 6. s equals to किती आहे 6. h dash of 6 व्हॅल्यू पुट अप करायची. नंतर g of dash x ची व्हॅल्यू किती तुमची 6. नंतर काय असणार तुमचं g of dash किती आहे 6. ही पण व्हॅल्यू पुट अप करायची. नंतर बघा g of 6 किती आहे, काय x किती आहे 6 आणि g of x विचारले आहे. g of x ची व्हॅल्यू किती आहे 2. इथं 2 व्हॅल्यू पुट अप करणार मी. म्हणजे g dash of 6 g dash आणि 6 ची व्हॅल्यू किती आहे 7. इथं 7 व्हॅल्यू पुट अप करणार मी. नंतर g dash of 2 डबल g dash 2 ची व्हॅल्यू किती आहे g dash विचारले आहे. g dash कोणता हा इथं आणि 2 ची व्हॅल्यू किती आहे 4. 4 इथं पुट अप करणार आणि 7 as it is. h dash of 6 as it is. 6 7 4 चा 28. हे झालं तुमचं काय फायनल आन्सर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. इथपर्यंत क्लिअर आहे. काही प्रॉब्लेम मिनी प्रॉब्लेम ओके. आता किती प्रॉब्लेम राहिले बघू द्या. 4 प्रॉब्लेम तर झाले. राहिले तुमचे फक्त 5 6. हे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करू. व्हिडिओ जास्त मोठा झाला तर अपलोड करायला प्रॉब्लेम होतो म्हणून मी व्हिडिओ छोटे बनवतो. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. थँक्यू.